ऑफ द कॅमेरा बोलताना मगाशी तुम्ही गाणगापूर विषयी सांगत होता. तर तो काय अनुभव होता किंवा तो काय तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट होता तो प्लीज? नक्कीच आवडेल. जेव्हा मी या विषयात माझा रस वाढला ना, तेव्हा थोड्याफार अभ्यासाने, किरकोळ म्हणजे थोड्याफार वाचनाने मला एवढंच समजलं की गाणगापूर हे मुख्य क्षेत्र ठरेल आपल्याला या विषयातलं मार्गदर्शन मिळण्यासाठी. तर महाराजांची भक्ती आपण सेवा केली पाहिजे. मी 2007 पासून मग मी सुरुवात केली. मग अगदी बेसिक पासून की पारायण केलं, परत संगमावर प्रदक्षिणा केला, जेवढं सान्निध्यात राहता येईल तेवढं सान्निध्यात राहा. तर गाणगापूर हे तीर्थक्षेत्र असं आहे ना सोमजी, की का बरं त्यांनी ते निवडलं असेल असा मी विचार करायचो. की इतकं कर्नाटकात जाऊन फार अगदी एकट्या छोट्या खेडेगावात, म्हणजे आजही ते खेडेगावच आहे, आजही ते तेवढंच तसंच आहे. तर ती ना भगवान परशुरामांची तपश्चर्येची जागा होती. करेक्ट. त्यामुळे तिथे भस्माचा डोंगर पण पूर्वी असायचा, मग तिथं भस्म मिळायचं. आता तो थोडा हे कमी झाला, पण तपश्चर्येची जागा होती. आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तिथे 24 वर्ष तप केलं. करेक्ट. त्याच्यामुळे ती पावन झाली पहिली. त्याच काळात तिथे खूप लोकांना त्यांच्या लीला अनुभवायला मिळाल्या. त्या गुरुचरित्रातल्या कथा आपण पाहतो. बरोबर. आणि मठापासून ते संगमापर्यंत जायचा जो रस्ता आहे, आणि मठापासून सिद्धेश्वर म्हणून एक मंदिर आहे, कल्लेश्वर म्हणून एक मंदिर आहे, बरं, त्या रस्त्यावरती महाराज 8 ठिकाणी विसावा घ्यायला थांबायचे. म्हणून तिथे अष्टतीर्थ हे स्थान झालं. ओके. तर या अष्टतीर्थांमध्ये स्नान केल्याचं एक समाधान मिळतं की जे महाराज होते त्या ठिकाणी आपले. आणि संगमावरती हे त्यांच्या तपश्चर्याचं स्थान असल्यामुळे तिथे एका कुष्ठरोग्या असलेल्या भक्ताला औदुंबराच्या झाडाच्या फांदीने महाराजांनी त्याचा कुष्ठरोग घालवला. बर. आणि ते ठिकाण आहे, आणि तिथे महाराज ध्यानधारणेला बसायचे. सो संगम हे तिथलं एक पवित्र स्थळ. पण मग त्याच्यातलं जागरूकता काय आहे की जेव्हा महाराजांनी अवतार समाप्त करायचा निर्णय घेतला, तेव्हा तिथे पादुका ज्या ठेवल्या त्या निर्गुण पादुका म्हणून ठेवल्या. बर. म्हणून त्याला निर्गुण मठ म्हणतात. करेक्ट. आणि त्याच्यात इतकी भयंकर ऊर्जा आहे, आजही असा अनुभव येतो लोकांना की समजा एखादं कुटुंब आलं ज्यांना जे सहज म्हणून दर्शनाला आलेत, अगदी सहज, काही प्रॉब्लेम नाहीये, काही नाही, सहज फिरता अक्कलकोट करू, गाणगापूर करू, तुळजापूर करू असे म्हणून आले, आणि त्यातल्या कुठल्या तरी एखादा बाधा झालेली असेल, पण जे अजून त्यांनाही कळली नाही आणि त्या बाधेने पण काही अजून संचार केलेला नाही, इतकं माहित नाहीये बघा, तो मनुष्य सुद्धा उंबऱ्यात आल्या आल्या पडतो. बापरे. असा समोरून डायरेक्ट ती ऊर्जा जी काय महाराज असा धरतात ना त्याला, हे मी इतकं अनुभवलेलं आहे, काय सांगू. बापरे, जबरदस्त जागृत ठिकाण, जबरदस्त संपूर्ण निर्गुण तत्व तिथे आज जागृत अवस्थेत आहे. त्यामुळे अनेक लोकांना गाणगापूरमध्ये महाराजांचे अनुभव त्यांच्या ह्याच्याप्रमाणे येत असतात, आजही येतात, आणि सगळ्यांना महाराज आपले करून देतात. पण मग तुम्ही गेला होता त्यावेळी तुम्हाला काय एक्सपिरियन्सेस आले तिथे? मला आहेत खूप एक्सपिरियन्स, पण बरेचसे आध्यात्मिक आहेत. हो. पण काही एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू शकतो. एका ट्रिपमध्ये मी 7 दिवसासाठी राहणार होतो, आणि पहिले 2 दिवस असं जनरल विश्रांती वगैरे झाली, थोडा वेळ टाइमपास वगैरे झाला. म्हणून आता 3ऱ्या दिवशीपासून म्हणलं आपण आता बसूया, पारायणाला वगैरे सुरुवात करूया. आणि त्या दिवशी ज्या संध्याकाळपासून ठरवलं की आज आपण करायचं आहे सुरुवात, त्या क्षणापासून माझं डोकं दुखायला सुरुवात झाली. बापरे. खूप जास्त. ओके. आणि मलाही कळलं की एकदम काय झालं, काल 2 दिवस आपण छान घालवले आहेत, असं काही वेगळं केलेलं नाही की ज्याच्यामुळे डोकेदुखीचा आजार होईल. बरोबर 2 तास आधी डोकेदुखीला सुरुवात झाली, आणि इतकं ठणवून की अर्ध्या पाऊण तासाने मला नंतर थोडासा ताप पण भरला. बापरे. म्हटलं काहीतरी जरा वेगळाच आहे विषय. आत्ता 2 तासापर्यंत चांगला होतो. मग त्या दिवशी माझं पारायण झालं नाही. मी थोडंसं काहीतरी पॅरासिटामॉल वगैरे घेऊन मी झोपलो, आणि मला विचित्र आकृती, मला मी जिथे राहत होतो तिथे मला जाणवायला लागल्या आणि दिसायला लागल्या. काय झालं असेल मला माहीत नाही, पण म्हटलं आपण आज पहाटेच नाही का मठात जायचंच दर्शनाला. 2:30 वाजता मंदिर उघडतं, 3 वाजता काकडा सुरू होतो, 2:30 वाजता पहिली पूजा. त्यामुळे झोप तशीही लागत नव्हती, अंगात थोडा ताप होता, डोके दुखत होतं. तसाच मी 2:45 पर्यंत गेलो मंदिरामध्ये.
जसं आता तेव्हा गर्दी नसते, म्हणजे या हो. काळात काहीच गर्दी नसते, असं शांत निवांत छान दर्शन घेतलं. हो. जेवढा वेळ मी तिथे उभा होतो तेव्हा तेवढा वेळ मला हे जाणवत होतं, मी हे अनुभवत होतो की माझ्या पाठीमागणं या डोक्याच्या पासून माझ्या पायापर्यंत काहीतरी वरून खाली उतरत आहे. हम्म. आणि हे जवळजवळ 30 ते 40 सेकंद अनुभवलं, फार नाही पण ते 30-40 सेकंद त्यावेळी खूप मोठे असतात. करेक्ट. आणि त्या क्षणापासून ताप उतरला आणि डोकं उतरलं. बापरे. त्यामुळे काय मागे लागलं असेल तेव्हा मला काहीच हा. माहिती, त्यामुळे मी खूप नवीन होतो. पण इतकं महाराज काळजी घेतात, असे खूप अनुभव आहेत. वा वा.